नक्कीच गुन्हा दाखल होऊन 3 दिवस झाले असे इम्तियाज जलील म्हणतात। माजी खासदार आहेत इम्तियाज जलील, त्यांनी मोठा आरोप केलेला आहे, दावा केला आहे की मुख्यमंत्री फडणवीसांनी यावरती उत्तर द्यायला हवं अशी भूमिका सुद्धा त्यांनी मांडली आहे। मंत्र्यांचा मुलगा मग काहीही करणार नाही का असा प्रश्न आहे। नेमकं यावरती गुन्हा दाखल होऊन 3 दिवस झाले तरी अजून चौकशी का करत नाहीयेत, पुढचा तपास का होत नाहीये असा प्रश्न उपस्थित केला इम्तियाज जलील यांनी। इम्तियाज जलील काय म्हणालेत ऐकूया। काय आहे की हे प्रकरण खूप मोठं आहे। दुर्दैव याचं वाटतं की 3 दिवस अगोदर हे प्रकरण बाहेर आलं आणि त्याच्यानंतर कोणीही त्याची दखल घ्यायला तयार नाही होती। हे सगळं महाराष्ट्राला कळू शकतं की काय कारण आहे हे दडपण्याचा, कशा कशा प्रकारे प्रयत्न करण्यात आला होता। दुसरा म्हणजे सगळं स्पष्ट आहे, त्या हायकोर्टाच्या ज्या वकिलांनी नोटीस पाठवली आहे त्यामध्ये संजय शिरसाटच्या मुलांनी कशा प्रकारे त्या मुलीशी लग्न करण्यासाठी त्यांनी जोर धरला होता, मग तिला कसे फोटोज पाठवले होते आपल्या डोक्यावर बंदूक ठेवून की तू माझ्याशी लग्न नाही केली तर मी आत्महत्या करेल, अशा प्रकारे लग्न झाल्यानंतर काही महिन्यातच तुम्ही सोडून देतो तिला आणि त्याच्यानंतर त्याला धमकावण्याचं काम करतात की नाहीतर आम्ही हे करणार, माझा बाप खूप जवळचा आहे एकनाथ शिंदेचा आणि सरकारमध्ये आम्ही हे करणार ते करणार। हे महाराष्ट्रामध्ये चाललेला काय आहे? तुम्ही मला हे प्रश्न विचारण्याच्या ऐवजी एकनाथ शिंदे साहेब किंवा देवेंद्र फडणवीस साहेब आणि अजित पवार साहेबांना विचारा की तुम्ही जे लाडली बहीणचं हे प्रकल्प आणलं होतं, जे स्कीम आणली होती, हे अशा प्रकारसाठी होती का की लाडली बहीणचा अशा प्रकारे लाड करणार आहे तुम्ही आणि तुमचे मंत्री लोक? या संदर्भात सामने काही सवाल उपस्थित केलेत। डिसेंबरमध्ये केस फाईल झाल्यानंतर अजूनही कारवाई का झाली नाही? पोलिसांवरती कोणाचा दबाव होता का? आरोप मागे घ्यायला संजय शिरसाटांनी दबाव आणला का? शिरसाट पूर्ण प्रकरणावरती अजूनही गप्प काय? अजूनही सिद्धांतवरती कुठलीच कारवाई झाली नाही, त्याची चौकशी का झाली नाहीये? तर यावरती ठाकरे सेनेच्या नेत्या सुषमा अंधारेंनी आपली प्रतिक्रिया दिली आहे, त्यांचं म्हणणं ऐकूया।